आतमध्ये दाखल झाले आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी हितेश गवली आले. पहिला बॉल समोर डाऊन टू ग्राउंड खेळायचा होता. चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का. गॉन. चला टीम प्लेयर्स अतिरिक्त खेळाडू पाठवा. कंपल्सरी आहे. आयोजकांचा कॉल आहे. या नवीन फलंदाज मनीष आल्यात. पहा पहिल्याच चेंडूवर इतक्या मोठ्या विकेटचं पतन. काय जबरदस्त सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झाले. पुढचा बॉल सन्मान दिला याबलीला. खूप चांगला बॉल. आतमध्ये येणारा बॉल आणि सहज सोप्याने त्यांनी याबली मात्र सिंगल कंप्लीट झाले. कहाणी आतापर्यंत एका चेंडूचा 2 चेंडूचा खेळ झालाय. 1 धाव धावपळ करते. 1 गडी बाद. मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला. ताकद भरपूर होती. टायमिंग होतं. चेंडू फील्ड करतील तोपर्यंत डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये होते. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करतायत. 3 चेंडूचा खेळ झाला. 1 वर 1 आतमध्ये येणारा बॉल. खूप चांगला बॉल. सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सिंगल झाले कंप्लीट. 5 सिद्धूच्या विकेट नंतर किती मोठं दडपण वाढणार आहे. परंतु या स्पर्धेमध्ये तेजस यांनी जबरदस्त आतापर्यंत बॅटिंग केले. मॅन इन फॉर्म. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून दोघांच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला. सीमारेषा पार. चौकार. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन हायचं बरं. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन हायचं बरं. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा. बरोबर दोघांच्या मधून दोघं सुद्धा एकाच वेळेला एकाच अटेम्प्टला चेंडू खाली आले होते. परंतु दोघांच्या मधून बरोबर चेंडू ट्रॅव्हल झाला. 4 धावा आल्यात. मोमेंटम थोडस आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करतात टीम प्लेयर्स. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 वर 1 यापर्यंत कहाणी आहे. पहिल्या षटकामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्यात. त्या अगोदर डिझेल ऐकूया आणि लगेच बोलूया. मैदानाच्या उजव्या बाजूला म्हणजे तरी खाण्याचा स्टॉल लावलाय. त्या स्टॉल मध्ये आपण जाऊन विविध प्रकारचे ज्यूस आणि त्यानंतर पेरू चटपटा या प्रकारचा आस्वाद घेऊ शकता. आमच्या ताई तिकडे अवेलेबल आहेत आणि जाऊन तुम्ही त्या गोष्टीचा आस्वाद घेऊ शकता. यस ऑन स्क्रीन जे आपल्याला पाहायला मिळतात. चला लेट्स सी मॅच कडे बोलणार आहोत. कल्पकच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. 7 वर 1 या आतापर्यंत कहाणी आहे. मनीषच्या बॅट मधून चौकार आलाय. पहा इकडून दोघांच्या खांद्यावर मानाते म्हणजे जर्सी आहे. तसं कारण या ग्रुप स्टेजच्या मॅच मध्ये खूप चांगला आतापर्यंत खेळ केलाय. पाहूया सुपर 12च्या मॅच मध्ये कशा प्रकारचा खेळ राहणार आहे. किती धावा बनणार आहेत. कुणाविरुद्ध कधी काउंटर अटॅक होणार आहे. किती चौकार येणार आहेत. किती धावा बनणार आहेत. किती सिंगल येणार आहेत. किती धावांचं टार्गेट सेट करणार आहेत. या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट झाले. पाहूया कल्पक षटक कशा प्रकारे असणार आहे. 8 वर 1 या आतापर्यंत कहाणी आहे टीम प्लेयर्सच्या संघाची. हितांश क्रियान शैलबेन बापूर या संघासमोर. ओ या बेली सोडून दिलाय. बरोबर सोडून दिला. यस वाईट +1 तब्बल 2 धाबा. ऍक्शन रिप्ले पहा. काय घडलं होतं. बॅकफुटला जायचं होतं. फटका खेळायचा होता. परंतु जसा टर्न झाला चेंडूने वळण घेतलं. बरोबर सोडून दिला. वाईट बॉल येतोय. पुढचा बॉल हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केले आणि ड्राईव्ह करत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. 1-1 लॉस ऑफ 1 विकेट ही आतापर्यंत कहाणी आहे टीम प्लेयर्स या संघाची. खूप चांगली सुरुवात. विकेट आले पहिल्याच बॉलवर. परंतु विकेट नंतर खूप चांगला खेळ आतापर्यंत 2 खेळाडूंनी केलाय. ओ डायरेक्ट हिट काम फिट. ये तो अलग इंसान है. ये तो अलग खिलाड़ी है. बड़े मंच का बड़ा खिलाड़ी. फलंदाज बात गॉन. थँक्यू. फटका खेळला होता. फटका खेळल्यानंतर वादलाच्या हातामध्ये चेंडू गेला म्हणजे वादला पुढे सर्व फेल. रॉकेट थ्रो काम फिट नो डाऊट. फलंदाज बाद. ज्या खेळाडूने आतापर्यंत सर्वांना प्रभावित करून सोडलं होतं
त्या तेजसला बाद केलंय. डायरेक्ट हिटने थोडं दडपण वाढलंय. 11-2 ही आतापर्यंत कहाणी आहे. नवीन फलंदाज सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये आल्यात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. आई माझी एकवीरा बसली दुकाने डोंगरावर, सारी तिची चटोपेची माया आभाली करावर. पहा कोटपाचा बॉल, वेट अँड वॉच, भरपूर वेळ आणि चेंडूला बरोबर गॅप मधून पाठवलंय. एका बाजूने विकेट जातात, दुसऱ्या बाजूने चौकार येतात, तिसऱ्या बाजूने काय करणार. 2 गोष्टी आपण यामधून पाहिल्या होत्या. 15-2 ही आतापर्यंत कहाणी आहे. पुढचा बॉल कट केलंय, सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट आणि आतापर्यंत धापा धापल करतेत. 16 धापा धापल करतेत. पुढचा बॉल रेडी आहेत कल्पक. हलक्या हातानं सन्मान खेळपट्टीवर बेगाने पुन्हा एकदा मृदंग चेंडूला अडवत्यात. सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. 17-2 टीम प्लेयर संघ हितांश क्रियांश सलबेन नबापूर या संघासमोर. डीझेल ऐकून लगेच बोलूया. नारिंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. टांक्यू. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये संदीप सँडी आल्यात. पाहूया आता तिसऱ्या षटकामध्ये काय घडतंय. पहिल्याच बॉलला हलक्या हाताने टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. पहा मॅच मध्ये आतापर्यंत थोडेफार पुढे आहेत. विकेट जातात परंतु धाबा सुद्धा तितक्या वेगाने येत आहेत. हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. खूप चांगला काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. पाहूया फील्ड. वा 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 वा, शानदार फिल्डिंगचा नजारा. काय जबरदस्त फिल्डिंग आहे. वा, ऍक्शन रिप्ले पहा. ऑन साइडला कडक स्ट्रोक. ओ व्हॉट अ फील्ड. एका हाताने अटेम्प्ट, पॉवरफुल अटेम्प्ट. बरोबर चेंडू खाली आले, चेंडूला अडवलं आणि स्वतः बॅकअप दिला. इतकी सुंदर फिल्डिंग. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुढचा बॉल सँडी रेडी आहेत. समोर मनीष. 18-2 बॅकवर्ड लागेल जागा बनवली. ओ बा, ये होईना बात. आता ऑन साइड पॅक केलं, मग ऑफ साइड सुद्धा पॅक करायला लागेल. येस डेफिनेटली. कटआउट स्पनरच्या जबल पास होऊन चेंडूला अडवलंय. फटका चेंडू गॅप मधून जात होता. ओ आणखीन एक. या बाजून त्या बाजून पलटवार सुरू आहेत. वा, सुंदर सुंदर सुंदर. सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट झालं. 19 धावा धापल करतेत. खूप चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात तिसऱ्या षटकामध्ये. पाहूया पुढचा बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय. वन्स अगेन सहज सोप्या रीतीने फेकी येईल तोपर्यंत सिंगल झाले कंप्लीट. 20 धावा धापल करतेत. ओके, काय स्टेप ओव्हर स्टेप केलं जाणार आहे. पाहूया मुख्य स्क्रीनवरती दाखवलं जाईल. ज्यावेळेला फटका एक्झिक्यूट केला त्याला सिद्धेशचा पाय एक्झॅक्टली होता कुठे, सर्व गोष्टी चेक केल्या जाणार आहेत. तोपर्यंत ऐकूया डीजेला. नारिंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. चेंडूचा खेळ झाला 4 चेंडूचा खेळ झाला. 20 धावा धापल करतात. 20-2 पुढचा बॉल. सन्मान दिला यावेळी. हलक्या हाताने सन्मान देत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. 21 रन 21 धावा. खूप चांगलं कमबॅक नव्हे आहे. या कमबॅक मध्ये खेळाडूने फार मोठी फिल्डिंग केली. 2 मोठे स्ट्रोक खेळत असताना जवळपास 6 धावा वाचवल्यात. त्यासाठी हा पॉवरफुल कमबॅक या षटकामध्ये राहिला. ओ यावेळी येणारी विकेट, या वेळी येणारी विकेट. तिसरा धक्का. आता अजून स्ट्रॉंग पॉवरफुल षटक बनवण्याचा प्रयत्न करतात सँडी. तिसरा धक्का टीम प्लेयर संघाला गॉन. तुला पाहून पडली माझी विकेट. आता हो दे लाईफ तुझ्याशी सेट. तुला पाहून
पाहून पडली माझी विकेट हो दे लाईफ तुझ्याशी सेट ओय मेरी जान मी तुझी फॅन ओय मेरी जान मी तुझी फॅन तूच नवरा हवा क्रिकेट वाला हवा मुलगा क्रिकेट वाला थँक यू 21 रन लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आहे. इकडून येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये किमान 7 8 9 10 की त्याहून कमी. पाहूया लेट्स सी काय घडतंय. करण वैती नवीन गोलंदाज. पहिला बॉल करणचा पहिला बॉल ऑन साइडला हलक्यात सन्मान दिलाय. सिंगल झाले कंप्लीट. दुर्गेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पाहूया दुर्गेशची बॅटिंग कशा प्रकारे असणार आहे. किती धाबा बनणार आहेत. ऍज ओपनर नंबर 3 चा खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. मनीष ज्याने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केले. पाहूया या बॅटिंगला किती पर्यंत पुढे नेत आहेत. किती धाबा बनणार आहेत. किती धाबांचं टार्गेट सेट करायचं आहे. 28-30 की त्याहून कमी. 28-30 जाण्यापर्यंत प्रयत्न करतील परंतु ते धाबा वाचवण्याचा प्रयत्न समोर करण सुद्धा करणार आहेत. लेट्स सी काय घडते. 23 रन लॉस ऑफ 3 विकेट. पाहूया येणाऱ्या पुढचा बॉल. मोठा ब्लास्ट डॉट की विकेट. ओ पाठीमागे खेळायचं होतं. ऑन साइडला खेळायचं होतं. पाठीमागे चेंडू निघून गेलाय. सिंगल झाले कंप्लीट. धाबा धापलकरती आहेत आतापर्यंत 24 रन 24 धाबा. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धाबा. मोठा फटका मारायचा प्रयत्न हलक्यात चेंडूला ड्राईव्ह केले. फेकी वेगवान आहे. सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 धाबा आले आहेत. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळते. शेवटचा बॉल पाहणार आहोत. 25 रन. एक मोठा फटका इकडून हवा आहे. या मैदानावर खेळत असताना 28-30 धाबा किमान बनवणं गरजेचं आहे कारण या अगोदरची मॅच आपण लो स्कोरिंग मॅच आणि त्या लो स्कोरिंग मॅचला सहज सोबतीने आपण पाहिलं होतं. त्यासाठी इकडून किमान 28-30 धाबा बनणं गरजेचं आहे. पाहूया काय घडतंय. शेवटचे 2 बॉल. ओ क्लीन बोल्ड. फट्टा खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला. बॅट नव्हे तर चेंडूने घेतला यष्टांची संपर्क. फलंदाज मनीष बाद. 4था धक्का गॉन. मला पण जायचं हाय माझ्या आईच्या भेटीला. मला पण जायचं हाय माझ्या आईच्या भेटीला. संपर्क नाही झाला. चेंडू खाली. बॅट स्विंग मध्ये भरपूर ताकद होती. चेंडू खाली राहिला आणि बरोबर या स्टँडवर रोहित नवीन फलंदाज. शेवटचा बॉल. खूप चांगली बॉलिंग पहिल्या या स्पर्धेमध्ये आतापर्यंत करतायत करण. आता या मॅच मध्ये सुद्धा खूप चांगली बॉलिंग केले. पहिल्या 5 चेंडूमध्ये 4 धाबा दिल्यात. शेवटचा बॉल पाहूया. शेवटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हातामध्ये चेंडू आला. पैकी झाले. फलंदाज बाद. आणखीन एका विकेटचं बदल. 25 झाल्यात. 26चं टार्गेट सेट केलंय. टीम प्लेयर्स या संघाने हितांश क्रियांश शलभेन नवापूर या संघासमोर. चला नेक्स्ट मॅच टॉस कडे आपण वळणार आहोत. आई एकविरा नारंगी आणि टीम सायबा. चला या दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस केला जाणार आहे. चला पियुष टॉस. ओके चला प्रशांत पाटील साहेब यांच्याशी बसते आपण टॉस पाहणार आहोत. दोन्ही कर्णधार रेडी आहेत. चला या मुजू टीम साहेबा आणि होमटन आई एकविरा नारंगी. चला 26 धावांचा पाठलाग आणि 26 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. संदीप सांडी आणि सिद्धार्थ राय मोनू. चला टॉस करणार आहोत. प्रशांत साहेब यांच्याशी बसते आपण टॉसचा अहवाल पाहणार आहोत. टीम सायबा आणि होमटन
आई एकविरा नारंगी. चला बॉलिंग करतील आई एकविरा नारंगी आणि बॅटिंग करणार आहेत साहेबा. चला एक प्रश्न विचारायला आवडेल, उजवी आता प्रथम बॅटिंग करायची इथपर्यंत प्रवास राहिलाय, कशा प्रकारची तयारी आता असणार आहे या सुपर 12च्या मॅच साठी? तयारी असं काय नाही, पहिल्या दिवशी आम्ही चांगले खेळले तर त्याच मोमेंटमला पुढे कॅरी फॉरवर्ड करू. होम टर्न आहे, किती धाबा बनवायचे आहेत आता प्रथम बॅटिंग करायचे? आम्ही जास्त 30+ करायचं बघू. खूप साऱ्या शुभेच्छा. पियुष आता प्रथम बॉलिंग करायचे, घरचं मैदान टीम साहेबा संघ समोर आहे, किती धाबांपर्यंत थांबवायचं आहे? 25 ते 20च्या मध्ये आम्ही थांबू. या स्पर्धेसाठी प्रवास होता, कोणी किती मेहनत केली आणि या स्पर्धेविषयी 2 शब्द. प्रवास तर आमचा महिन्याचा होता, सर्व पोरांनी संपूर्ण गावकऱ्यांनी सपोर्ट केला, त्यामुळे आज ही मॅच आमची सक्सेसफुल झाली. यावर्षी 24 संघ झाले आहेत, पुढच्या वर्षी 32 करायचा नक्कीच प्रयत्न करू आणि यापेक्षा अजून काहीतरी नवीन करता येईल त्याचा नक्कीच प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघाला, खूप साऱ्या शुभेच्छा. बॅटिंग करतील टीम साहेबा आणि फिल्डिंग करणार आहेत आई एकविरा नारंगी. त्या अगोदर मॅचची आतापर्यंत कहाणी 4 चेंडूचा खेळ झाला, 4 धाबा अपल करते, 4-0. बॉल ड्राय केलं चेंडूला, हातामध्ये चेंडूला फेकी क्विक आहे. ओ रनिंग बिटवीन द विकेट, त्याहून क्विक आणि सिंगल झाले कंप्लीट. शेवटचा बॉल पाहणार आहोत. 26-26 टार्गेट सेट केले, ऑन साइडला हलक्या हाताने फक्त चेंडूला ड्राईव्ह केलंय, सिंगल झाले कंप्लीट आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव पलकावरती 6-0. डिझेल ऐकून लगेच बोलूया. नारिंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर, नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर, आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर, आहे हो 1 नंबर, आहे हो 1 नंबर. थँक्यू. चला दुसरा षटक मार्गस्थ आहे आणि आता मॅच मध्ये एक क्वेश्चन काय आहे, 18 चेंडू 20 धाब्यांची गरज. वैभव दादा नबार च्या आटामध्ये चेंडू चुपविला गेलाय. आता मॅचची कहाणी दुसऱ्या षटकामध्ये काय घडणार आहे? 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत, ज्यांनी आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 6 धाबा आणल्या होत्या. पाहूया 26चा पाठलाग, पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. ओ सहज सोप्या रीतीने हळूवार पद्धतीने चेंडूला अडवलं. डॉट बॉलचे सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पुढचा बॉल रेडी आहे, पुन्हा एकदा थोडासा बदल केला जातोय. बदल करत असताना पुन्हा एकदा रेडी झाल्यात. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. ही ताकद आहे, ही नजाकत आहे आणि या ताकदीला आतापर्यंत फेस करत असताना 2 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आल्यात. थोडासा मोमेंटम आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न केलाय टीम प्लेयर्सच्या संघाने. पाहूया तिसऱ्या चेंडूवर काय घडतंय. 6-0 रेडी आहेत. पुन्हा एकदा तिसरा बॉल आणि तिसरा बॉलवर हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. रोहित क्विक आले होते परंतु रनिंग बिटवीन द विकेटला सहज सोप्या रीतीने कंप्लीट केलं. 7 धाबा धावपलकावरती आहेत. खूप चांगली सुरुवात आहे. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव आले. पाहूया पुढचा बॉल. ओ या बॉली थोडासा बाहेर आहे, वळण जास्त होतं, लेग कटर जास्त होता, त्या कारणाने आमच्या ऑफिशियल पंचांनी गंभीर सरांनी वाईट चेंडू घोषित केलाय. समोर खेळण्याचा प्रयत्न, ओ आणखीन एक डॉट. 3 डॉट आल्यात आणि 3ही डॉट डाऊन द ग्राउंडचे फटे खेळत असताना स्वतः चेंडूला अडवलंय. आणखीन एक डॉट बॉल. हलक्याशा फ्लाईटला समजू शकत नाहीयेत, इतक्या मोठ्या अडचणी वाढल्यात आणि त्या अडचणी वाढत असताना मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ व्हॉट अ फील्ड, बॅकअपला केलं बॅकअप. ओ खूप चांगले प्रयत्न. यस चौकार आलाय. 4 धाबा. एक मिनिट थांबवते. पहा फटका पहा, बॅकफुटला गेले, जागा बनवली, तेजसने खूप चांगली फिल्डिंग केली. दुर्गेश पुढे आले. दुर्गेच्या जबल पासून चेंडू हलवार पद्धतीने बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल झाला हलुवार पद्धतीने.
4 धाबा आल्या, थोडा मोमेंटम शिफ्ट. 12-0. पुढचा बॉल हलक्या हाताने टॅप केला चेंडूला आणि टॅप करत असताना सहज सोपरीतीनं सिंगल झाले कंप्लीट. 13 धाबा धावपलकावरती आहेत. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 13 धाब्यांची गरज. डीजेला ऐकून लगेच बोलूया. हे मला पण जायचं हाय माझ्या आईच्या भेटीला, मला पण जायचं हाय माझ्या आईच्या भेटीला. आज कल्याण कोलीवाऱ्याचे मानाच्या पालखीला, आज कल्याण कोलीवाऱ्याचे मानाच्या पालखीला. थँक्यू. या अगोदरचा येणारा चौकार तो मोमेंटम थोडासा बनवण्याचा प्रयत्न केला होता हितांश श्रेयांश बापूर या संघाने आणि खूप इम्पॉर्टंट चौकार होता. तो मोमेंटम आपल्या बाजूने घेतला. आता फक्त एका धाब्याचा फसलाय. विशाल सिंगच्या हातामध्ये चेंडू सुपवला गेलाय. आता खरी मजा येणार आहे. पाहूया विशाल सिंगची बॉलिंग आणि संदीप किनीची बॅटिंग कशा प्रकारे या षटकामध्ये राहणार आहे. पहिला बॉल, ओ नो बॉल, नो +1. 2 धावा. पहा नो बॉल. लेग कटर भरपूर पाठीमागे आणि त्याला सहज सोपरीतेने डिक्लेअर झोनच्या दिशेने पाठवत असताना सिंगल कंप्लीट. आता जे दडपण पहिल्या 10 चेंडूमध्ये वाढवलं होतं त्या दडपणला पूर्णपणे कव्हर केलंय हितांश श्रेयांश बापूर या संघाने. अडचणी वाढल्यात. पाहूया या अडचणीमध्ये कशा प्रकारची बॉलिंग होणार आहे. अटॅकिंग फिल्डिंग मध्ये किती खेळाडूंना उभं करण्यात येईल. अटॅकिंग फिल्डिंग लावत असताना बॉलिंग अटॅक किती स्ट्रॉंग असणार आहे हे सुद्धा पाहण्यात येईल. मॅचची कहाणी 11 चेंडूने फक्त 10 धाब्यांची गरज. यस, अटॅकिंग फिल्डिंग साठी सिद्धेशला पुढे आणलंय. सिद्धेश अटॅकिंग फिल्डिंग साठी उभी आहेत. 16-0 यापर्यंत कहाणी आहे. विशाल सिंग पुन्हा एकदा रेडी आहेत. स्ट्राइक एंडला संदीप सँडी. पुढचा बॉल, ओ खूप चांगला बॉल. आतमध्ये येणारा बॉल सहज सोपरीतीने सिंगल कंप्लीट झाले. खूप चांगली सुरुवात आहे. जमेची बाजू 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 26 धाब्यांचा पाठलागला. आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केले. कुठल्याच प्रकारचा दबाव नाहीये. दबाव दडपण थोडस टीम प्लेयर्सच्या संघावर वाढले. 10 चेंडू 9 धाब्यांची गरज. वारंवार घेतलेला बेल. आता अजून एक खेळाडूला पुढे आणण्याचा प्रयत्न केलाय. पाहूया एखादा डॉट एखादा विकेट साठी संघर्ष सुरू आहे. ओ विकेट, दांडी गुलात मध्ये येणारा बॉल. काय जबरदस्त बॉल. फलंदाज फलंदाज बाद. वारंवार पुन्हा एकदा वेळ घेतला जातोय. 9 चेंडू 9 धाब्यांची गरज. रन बॉल इक्वेशन. नवीन फलंदाज हितेश मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पाहूया आता अटॅकिंग फिल्डिंग साठी अजून तोच प्रयत्न सुरू आहे. अटॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशालची बॉलिंग. चला आता फिल्डिंग मध्ये घेतलेला बेल. विशाल पुन्हा एकदा रेडी आहेत. रन बॉल इक्वेशन. पुढचा बॉल, ओ ये क्या हुआ. आणखीन एक विकेट. चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. हलक्या हाताने खेळलं होतं. जास्त ताकद नव्हती चेंडू मध्ये, होती ताकद. फ्लिक ऑफ द बॅट. चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर सिंगलच्या बाहेर गेला. बाद. आणखीन एक धक्का. घेतो या शोध पोलीसवाला विचारतोय मोमेंटम शिफ्ट. यासाठी चर्चा झाली होती अटॅकिंग फिल्डिंगची. यासाठी तो उल्लेख केला होता. तुमच्याकडे अटॅकिंग फिल्डिंग असेल तर तुमच्याकडे पॉवरफुल चला नवीन फलंदाज शिवम मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 17-2 ऑन हॅट्रिक. हॅट्रिक बॉल पाहणार आहोत. अनिकेत पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. नारंगी बिग बॅश लीग 2026च्या वतीने हार्दिक स्वागत. 17-2 अजून वेळ घेतला जातोय. भरपूर वेळ घेतलाय. भरपूर इतका वेळ घेतलाय. आता मॅच मध्ये कहाणी 8 चेंडू 9 धाब्यांची गरज. आणखीन एक खेळाडूला पुढे आणलंय. आता फक्त एकच खेळाडू पुढे. पाहूया ऑन हॅट्रिक विशाल. स्ट्राइकरला शिवम. हॅट्रिक पलटवार काय घडेल.
ओ टाकलं चेंडूला हातामध्ये, चेंडू आला, फेकी झाले. ओ क्विक फेकी होती, क्विक फेकी होती. कदाचित ती फेकी हळूवार पद्धतीने झाली असती तर विकेट येण्याची शक्यता असती. दोन्ही गोष्टी समांतर होत्या. क्विक फेकी, ऍक्शन रिप्ले बा, टॅप केलं होतं. चेंडू खाली क्विक सिद्धेश आले. ज्या वेळेला फेकी केली, क्विक केली, फेकी वरून होती, कदाचित खालून असती तर मजा आली असती. बाजी मारले, दोन्ही गोष्टी समांतर. सिंगल झाले कंप्लीट. मॅच मध्ये इक्वेशन येणारे 7 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. 26 साठी इतका मोठा संघर्ष करावा लागलाय. पहिल्या 2 षटकामध्ये एकही विकेट नव्हती. खूप चांगली सुरुवात होती. दडपण वाढलं होतं. 1चा फासला कमी होता आणि त्या 1च्या फासला मिटवून जो काय पलटवार केलाय तो शानदार राहिला आतापर्यंत. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल पाहूया. 7 चेंडू 8 धाब्यांची गरज. संदीप सांडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. ओ क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. You miss, I will be definitely hit. What a magnificent bowling. अद्भुत अविश्वसनीय बॉलिंग. विचार कोणी केला सुद्धा नसेल या षटकामध्ये इतकं मोठं दडपण वाढेल. 1चा फासला कमी होता आणि त्या 1च्या फासल्याला मिटवत 3 महत्वाचे विकेट आल्यात. फलंदाज बाद, गॉन. घेतो या शोध पोलीस वाला, विचारतोय बघा ज्याला त्याला, भाईला द्यायला आता भाईला ऍक्शन पुन्हा दाखवा. पहा वेगवान बॉल, त्या लेग कटरला समजू नाही शकले. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, क्विक राहिला आणि डायरेक्टली स्टँडवर. सुपर बॉलिंग. आठवलं जाणार आहे षटक. सुपर 12च्या मॅच मध्ये ज्या जेवलेला टीम प्लेयर संघ मैदानामध्ये उतरेल, पहिल्या बॉलवर आलेला नो बॉल आणि त्यानंतरच केलेलं पलटवार शानदार राहिलंय. पाहूया आता येणाऱ्या 6 चेंडू 8 धाब्यांची गरज. मॅच अजून संपलेली नाहीये कारण शुभम मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला बॉल, ओ ये हुई ना बात. मॅच अजून संपलेली नाहीये. वाईड बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता फक्त 1 धाब्याचा फासला आहे. एका बाजूने केलेलं पलटवार, दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटवारचा प्रयत्न करतायत. 6 चेंडू. पुढचा बॉल. यावेळी सन्मान दिला, यावेळी सन्मान दिलाय आणि सन्मान देत असताना सिंगल झाले कंप्लीट. धाबा धावपळ करते 20. आता येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 6 धाब्यांची गरज. 5-6. सिद्धूकडे फार मोठा एक्सपिरियन्स आहे, परंतु सिद्धूचा एक्सपिरियन्स इकडे दाखवावा लागणार आहे. 1चा फासला आहे. पाहूया काय घडतंय. हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना वन्स अगेन पुन्हा एकदा सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट झाले. पहिला बॉल नो बॉल आणि त्यानंतर ते 6 चेंडू मध्ये येणार 3 विकेट. इतकं मोठं दडपण, पलटवार आणि आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये काय घडतंय. ओ क्लीन बोल्ड. 8 खिने का विकेटचं बदल. फलंदाज बाद. 5वा धक्का टीम हितांश क्रियांश नवापूर संघाला. गॉन. थँक्यू. आता पाहूया तो आलाय आणि त्यांचं आगमन झालं. अर्नाला गावचे सुपुत्र करण यांचे आगमन झाले. पाहूया तो आलाय ना तो काय करणार आहे. तो मॅच मध्ये किती पुढे घेऊन जाणार आहे. त्या अगोदर मॅचची कहाणी. 3 चेंडू 5 धाब्यांची गरज. 21-4. कालपासून 26च्या आकड्याने भरपूर गोष्टी दाखवल्यात. सर्वांना माहित आहे 26चा आकडा किती मोठा आहे. येस, गंभीर आमच्या दिशेने पाहतायत त्यांना सुद्धा माहित पडलंय. भरपूर गोष्टी दाखवल्यात. 26चा आकडा आहे आणि आता पाहूया 3 चेंडू 5 धाब्यांची गरज. चर्चा करतायत तो आलाय, परंतु तो काय घेऊन आलाय आणि काय करणार आहे. मॅचला किती पुढे नेणार आहे. फटका खेळलाय. खूप चांगली फिल्डिंग. दुर्गेश गोरे कडून चेंडू ट्रॅव्हल होणं नामुमकिन. आता 2 चेंडू 4 धाब्यांची गरज. अभी नाही तो कभी. आता नाही तर कधी. टायमर संपलंय. चला. येस. चला पंच. 1 खेळाडू बाहेर. ओ अभी नाही तो कभी नाही. इतकी मोठी आता संधी आली तुझ्याकडे बाबा. हिरो बनण्याची संधी. 2 चेंडू 4 धाब्यांची गरज.
एक खेळाडू बाहेर, त्याचं कारण टायमर संपलाय. पाहूया एक्सपिरियन्स बॉलर सिद्धूने केलाय पलटवार. अभिकडे इतकी मोठी संधी आले, हिरो बनण्याची संधी. इकडून जिंकाल तर टॉप 6 मध्ये जात. हॅलो, इकडून जिंकाल तर डायरेक्ट टॉप 6 मध्ये. वारंवार घेतलेला बदल. आता ही वेळ कोणाच्या बाजूने जाणार आहे? इतकी मोठी संधी आले. पाहूया, लेट सी. 2 चेंडू 4 धाब्यांची गरज. पलटवार कायम सुरू आहे. अभि पाहूया काय करतोय. ऑन साइड लगला. अभिलही तो कपिलही, अभिलही तो कपिलही. आता काय अक्षय चेक केलं जाईल काय घडलंय. चला, मॅन ऑफ द मॅच. चला, मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच विनिंग एफर्ट, नो डाऊट मिस्टर अभिने सांगितलं मी उभा आहे, मी मॅच फिनिश करू शकतो, माझ्यामध्ये क्षमता आहे. आणि व्हॉट अ फिनिश, व्हॉट अ गेम ऑफ क्रिकेट. अभि ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच चे मानकरी.